नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 23 सप्टेंबर 2025. आज देखील आपण खूप महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. आज आपण सर्वप्रथम पाहणार आहोत दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कुणाला मिळालेला आहे, तसेच भारताचे चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते आहे आणि सध्या खूप चर्चेमध्ये असलेले मिशन सुदर्शन चक्र हे काय आहे. या सर्व माहितीसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. आता आपण सुरुवात करूया कालच्या एका प्रश्नाने. काल मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काय दिले जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शेतकरी ओळखपत्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातील संपूर्णपणे माहिती अगदी डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. जर ह्या प्रश्नाचं उत्तराचं स्पष्टीकरण पाहायचं असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करण्यापूर्वी आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 23 सप्टेंबर 1884 या दिवशी बॉम्बे मिल हँड असोसिएशन या संस्थेची ही गिरणी कामगार संघटना स्थापना झालेली होती. याचे संस्थापक होते नारायण मेघाजी लोखंडे आणि याची पहिली सभा ही परळ, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री म्हणजे इतिहासामध्ये आपल्याला बॉम्बे मिल हँड असोसिएशन आणि त्यांचे संस्थापक या संदर्भातील प्रश्न वारंवार विचारून झालेला आहे. त्यामुळे आपल्याला याची तारीख देखील माहिती असणं गरजेचं आहे. 23 सप्टेंबर 1884. 23 सप्टेंबर 1858 मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँड डफ याचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. बाजूच्या चित्रामध्ये ग्रँड डफ याचे चित्र तुम्ही पाहतच असाल. आता आपण आपल्या सविस्तर चालू घडामोडींना प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये सुरुवात करूया. प्रश्न पहिला, दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झालेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मिथुन चक्रवर्ती, पर्याय क्रमांक 2 मोहनलाल, पर्याय क्रमांक 3 अमिताभ बच्चन आणि पर्याय क्रमांक 4 रजनीकांत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहनलाल. विद्यार्थी मित्रांनो, 2025 म्हणजे यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मोहनलाल यांना जाहीर झालेला आहे. या पुरस्काराचा हेतू काय आहे? तर भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आयुष्यभर केलेल्या विलक्षण योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. मोहनलाल यांची कारकीर्द एकदा थोडक्यात पाहूया. 48 वर्षांचा त्यांचा दीर्घ कार्यकाळ लाभलेला आहे. मल्याळम, हिंदी, तामिळ, तेलुगू अशा अनेक भाषांतील चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. तसेच ते बहुमुखी कलाकार, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मोहनलाल यांना भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, 2020चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळालेला होता? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अमिताभ बच्चन, पर्याय क्रमांक 2 आशा पारेख, पर्याय क्रमांक 3 वहिदा रहमान आणि पर्याय क्रमांक 4 रजनीकांत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आशा पारेख. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला थोडक्यात आता दादासाहेब फाळके पुरस्कार आणि मागील वर्षांची यादी आपण थोडक्यात पाहूया. नुकतेच गट क च्या मुख्य परीक्षेचा पेपर आता जाहीर झालेला आहे आणि यातील चालू घडामोडींचे जे काही प्रश्न आहेत या संदर्भातील व्हिडिओ आम्ही ऑलरेडी शेअर देखील केलेला आहे. तो तुम्ही आवर्जून पहा. त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी म्हणजे त्या पेपरमध्ये आपल्याला एक प्रश्न असा देखील दिसून येतो की लोकमान्य टिळक पुरस्कार मागील वर्षीचा म्हणजे 2024 सालचा कुणाला भेटलेला आहे. तर अशा संदर्भातील पुरस्कार म्हणजे मागील वर्षींचे पुरस्कार देखील वारंवार विचारले जातात. त्यामुळे आपल्याला या संदर्भातील माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता थोडक्यात दादासाहेब फाळके पुरस्कार हे मागील वर्षांतील कुणाला भेटलेले आहेत हे आपण थोडक्यात पाहून घेऊया. तर 55वा म्हणजे यावर्षीचा जो पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा मोहनलाल यांना भेटलेला आहे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा 2023 सालचा पुरस्कार आहे. म्हणजे जरी हा 2025 मध्ये त्यांना जाहीर झालेला असला तरी 2023 सालचा हा पुरस्कार असणार आहे. तर 54वा पुरस्कार हा 2022 सालचा मिथुन चक्रवर्ती यांना भेटलेला होता. 2021 सालचा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा वहिदा रहमान यांना भेटलेला होता. 2020 सालचा 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा आशा पारेख यांना भेटलेला होता. 2019 सालचा 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा रजनीकांत यांना भेटलेला होता. आणि 2018 सालचा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा अमिताभ बच्चन यांना भेटलेला होता. तर ही संपूर्ण यादी आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाची आहे. तर हे सर्व नावं आपल्याला लक्षात असणं गरजेचे आहे. तर
आता या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलंच आहे. 2020चा दादासाहेब फाळके पुरस्कार हा आशा पारेख यांना जाहीर झालेला होता. प्रश्न क्रमांक 3. भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते घोषित झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 गोवा, पर्याय क्रमांक 2 त्रिपुरा, पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 मिझोराम. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश हे नुकतेच भारताचे चौथे पूर्ण साक्षर राज्य झालेले आहे. हिमाचल प्रदेश भारताचे साक्षर राज्य झालेलेच आहे, तरी त्यांचा साक्षरता दर आहे 99.30%. ही जी घोषणा आहे हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी केलेली आहे. राज्य 95% सक्षम असेल तर संपूर्ण साक्षर मानले जाते. भारतातील पूर्ण साक्षर घोषित राज्य कोणकोणती आहेत? तर सर्वप्रथम मिझोराम, जे 98.2% साक्षर आहे आणि हे पहिले पूर्ण साक्षर राज्य झालेले होते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिले पूर्ण साक्षर राज्य आहे मिझोराम. त्यानंतर साक्षरता पूर्ण करणारे दुसरे राज्य आहे गोवा, तिसरे पूर्ण साक्षर राज्य आहे त्रिपुरा आणि चौथे पूर्ण साक्षर राज्य आता झालेले आहे हिमाचल प्रदेश. तसेच विद्यार्थी मित्रांनो, पहिले पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे लडाख, जे 2024 मध्ये जून 2024 मध्ये 97% साक्षरता त्यांनी गाठलेली होती. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने ही खूप महत्त्वाची अशी माहिती आहे. भारताचे चौथे पूर्ण साक्षर राज्य आहे हिमाचल प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. भूपेन हजारिका यांना कोणत्या नावाने ओळखले जात असे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सुधाकंठ किंवा ब्रह्मपुत्राचा कवी, पर्याय क्रमांक 2 गझल सम्राट, पर्याय क्रमांक 3 स्वर सम्राट आणि पर्याय क्रमांक 4 संगीत सम्राट. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुधाकंठ किंवा ब्रह्मपुत्राचा कवी. विद्यार्थी मित्रांनो, आता नुकतेच डॉक्टर भूपेन हजारिका यांच्या 100व्या जयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे. हा उत्सव जो आहे तो वर्षभर चालणार असून त्यांच्या संगीत, साहित्य आणि सामाजिक योगदानाचा गौरव देखील होणार आहे. भूपेन हजारिका ज्यांना सुधाकंठ किंवा ब्रह्मपुत्राचा कवी म्हणून देखील ओळखले जायचे. त्यांनी आसामिया, हिंदी, बंगाली आणि इतर भारतीय भाषांमध्ये गीते गायलेली आणि रचलेली देखील आहेत. त्यांनी 1975 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटलेला होता. 1992 साली दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलेला आहे. 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे आणि 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे, जो त्यांना मरणोत्तर भेटलेला होता. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 साली सादिया, आसाम या ठिकाणी झालेला होता आणि त्यांचे निधन 5 नोव्हेंबर 2011 रोजी 85व्या वर्षी त्यांचे निधन झालेले होते. तर लक्षात असू द्या, डॉक्टर भूपेन हजारिका यांच्या 100व्या जयंती उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे. परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नुकतेच 2025 मध्ये कोणाच्या जयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर असेल डॉक्टर भूपेन हजारिका. पुढचा प्रश्न आहे MQ-28A घोस्ट बॅट कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 रशिया, पर्याय क्रमांक 3 फ्रान्स आणि पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. तेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. MQ-28A घोस्ट बॅट हे मिलिटरी ड्रोन आहे. ऑस्ट्रेलियाने हे विकसित केलेले आहे आणि अत्याधुनिक अशा नवीन पिढीचा हा ड्रोन आहे. ऑस्ट्रेलियातील पहिले लष्करी विमान आहे जे 50 वर्षापेक्षा जास्त काळानंतर डिझाईन, इंजिनिअरिंग आणि उत्पादन केले गेलेले आहे. याची गती ही सबसॉनिक आहे, म्हणजे सुमारे 900 किलोमीटर पर आवर इतकी प्रचंड अशी याची गती असणार आहे. या ड्रोनची रेंज सुमारे 3700 किलोमीटर म्हणजे 2000+ नॉटिकल माईल असणार आहे. अत्याधुनिक अनक्रूड कॉम्बॅट एरियल व्हेकल म्हणजे UCAV हे आहे. तसेच पारंपरिक लढाऊ विमानांसोबतच लॉयल विंगमॅन म्हणून काम करण्याची डिझाईन देखील ह्यांची आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्वयंचलित निर्णय घेण्यास हे सक्षम असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियन सरकारने या प्रकल्पात जवळपास $1 अब्ज गुंतवणूक केलेली आहे. बोईंग ऑस्ट्रेलिया आणि रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स यांच्या भागीदारीत याचे विकसित करण्यात आलेले आहे. तर लक्षात असू द्या, MQ-28A घोस्ट बॅट मिलिटरी ड्रोन हे ऑस्ट्रेलिया या देशाने विकसित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे मिशन सुदर्शन चक्र हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शिक्षण, पर्याय क्रमांक 2 आरोग्य, पर्याय क्रमांक 3 संरक्षण आणि पर्याय क्रमांक 4 शेती. तेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संरक्षण. तर आता थोडक्यात मिशन सुदर्शन चक्रबद्दल माहिती पाहूया, कारण सध्या हे खूप चर्चेमध्ये आहे आणि आपल्याला याबद्दलचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यामध्ये मिशन सुदर्शन चक्र या भव्य योजनेची घोषणा केलेली होती. या योजनेअंतर्गत काय होणार आहे तर
संपूर्ण सुरक्षा कवच आता भारताला मिळणार आहे. म्हणजेच 2035 पर्यंत भारतातील सामरिक क्षेत्र म्हणजेच रुग्णालये, रेल्वे, धार्मिक स्थळ इत्यादी सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना बहुस्तरीय आणि एकात्मिक हवाई क्षेपणास्त्र संरक्षण कवच मिळणार आहे. यामध्ये समावेश कशाचा असणार आहे, तर अत्याधुनिक सेन्सर्स, शक्तिशाली कमांड व कंट्रोल सेंटर्स, तसेच जमिनीवरून व समुद्रातून डागता येणारी इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे देखील यामध्ये असणार आहेत. आगामी 10 वर्षांमध्ये याचा विस्तार केला जाणार आहे. म्हणजे 2035 पर्यंत याची निर्मिती केली जाईल. पुढील दशकभर या प्रणालीचे आधुनिकीकरण व वेगवान विस्तार होणार आहे. भगवान श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्राप्रमाणे अचूक लक्ष भेदणारे संरक्षण कवच निर्माण करण्याचा याद्वारे संकल्प करण्यात आलेला आहे. इस्रायलच्या आयर्न डोम व अमेरिकेच्या गोल्डन डोम या धर्तीवर आधारित भारताची ही नवीन सुरक्षा भिंत असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या देशांचे देखील विचारले जाऊ शकतात. जसा भारताचा आता सुदर्शन चक्र असणार आहे, तसा इस्रायलचा आहे आयर्न डोम आणि अमेरिकेचा आहे गोल्डन डोम. तर विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण अशा चालू घडामोडी आपण आज पाहिलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या अशा आजचा चालू घडामोडी होता. आता या संपूर्ण चालू घडामोडीवर आधारित आज आपण एक प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे 2021 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 अमिताभ बच्चन, पर्याय क्रमांक 2 आशा पारेख, पर्याय क्रमांक 3 वहिदा रहमान आणि पर्याय क्रमांक 4 रजनीकांत. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी कमेंटमध्ये याचं योग्य उत्तर देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमची MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.